नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे एकदम हलकी फुलकी पांढरी शुभ्र आणि जाळीदार इडली कशी तयार करायची ह्याची रेसिपी इथे पाहणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळीदार हलकी फुलकी इडली तयार झालेली आहे। इथे सांगितलेले प्रमाण आणि टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमची सुद्धा इडली अशी मस्त तयार होऊ शकते। चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेला आहे। हा तांदूळ मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही जो इडलीला तांदूळ मिळतो तो सुद्धा वापरू शकता। त्यासाठी इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 3 वाटी तांदळासाठी 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी पोहे असे प्रमाण घेतलेले आहे। आता हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहे। आता 5 ते 6 तासानंतर डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्या अगोदर आपण जे 1 वाटी पोहे घेतलेले होते ते पोहे आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पोह्यांवरती थोडंसं पाणी राहील इतपत पाणी ठेवायचं आणि हे 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे। पोहे भिजेपर्यंत आता आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेऊया। इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातील थोडीशी डाळ घालून घेतली आहे आणि हे वाटण्यासाठी जे डाळ भिजलेलं पाणी आहे तेच पाणी वापरायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बारीक अशी याची पेस्ट तयार करायची आहे। एकदम स्मूथ असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे इथे मी सर्व डाळ वाटून घेते। यानंतर आता आपण तांदूळ वाटून घेऊया। त्याच भांड्यामध्ये इथे तांदूळ थोडासा घालून घेतलेला आहे आणि तांदूळ वाटण्यासाठी सुद्धा जे तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी वापरायचं आहे आणि तांदूळ सुद्धा आपल्याला असा एकदम स्मूथ न वाटता थोडासा रवाळ असा ठेवायचा आहे। इथे तांदूळ आणि पोहे सुद्धा ह्या प्रकारे सर्व मिश्रण मी वाटून घेते। इथे तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे। यानंतर हे आता आपल्याला सर्व असं डाळ तांदूळ पोहे हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने किंवा हातानेच एकाच दिशेने फिरवत आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। हे असं केल्यामुळे पिठामध्ये हवा भरली जाते आणि इडली आपली मऊसूत होण्यात मदत होते। हे बघा अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी हवी। जर जास्ती पातळसुद्धा नको आणि जास्ती घट्टसुद्धा नको। आता ह्याला झाकण लावून 10 ते 12 तास आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता रात्रभर ठेवल्यामुळे पीठ असं आपलं मस्त फुलून आलेलं आहे। हे बघा इतकं छान असं पीठ फुलून आलेलं आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। यातील थोडं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं। यामध्ये कोणताही इनो सोडा वापरलेला नाही आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा सोडासुद्धा वापरू शकता। आता यानंतर हे सर्व आपल्याला मीठ घालून एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आता सर्वात आधी आपल्याला इडलीच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पाणी आपल्याला गॅसवरती गरम व्हायला ठेवायचं आहे। तोपर्यंत इडलीच्या प्लेटसुद्धा तयार करून घेऊया। इथे इडलीच्या प्लेटना सुद्धा थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आता प्लेटमध्ये आपल्याला 1-1 चमचा बॅटर घालून घ्यायचं आहे। अगदी फुल होईपर्यंत सुद्धा बॅटर घालायचं नाही। हे बघा इथे अशा प्रकारे जेवढं बसतं तेवढंच बॅटर यामध्ये घालायचं आहे। इडली फुलून येतात आणि नंतर मिश्रण बाजूला जातं, त्यामुळे आपल्याला घालतानाच थोडं थोडं बॅटर घालायचं आहे। इथे सर्व प्लेट भरून घेतलेलं आहे। तोपर्यंत पाणीसुद्धा इथे उकळत आहे। आता ह्यामध्ये सर्व प्लेट घालून घेऊया। अशा प्रकारे इथे सर्व प्लेट घालून घ्यायचे आहेत आणि ह्याला झाकण लावून आपल्याला फक्त 10 मिनिटं ह्याला वाफ देऊन घ्यायची आहे। पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटं फुल गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे। त्यानंतर स्लो गॅस करायचा आहे आणि फक्त 10 मिनिटं ह्याला वाफ द्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली तयार झालेली आहे। आता आपण इडली काढून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली इडली निघत आहे। थोडीसुद्धा चिकटलेली नाही आणि मस्त अशी फुललेली आहे।
हे बघा मऊ लुसलुशीत इथे इडली तयार झालेली आहे। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।